आपण आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये आडिवरे PSCमध्ये आहे. हा या भागातला एकमेव दवाखाना आहे. म्हणजे या ठिकाणी आडिवरे असेल, माळीण असेल, वचपे, पंचाळे अशा अनेक गावं इथे कनेक्ट आहेत. मधील काळामध्ये आपण एक बातमी केली होती याची, की हे जे काम जेव्हा चाललं होतं 2 कोटी, हे इथे एकदा बघा, हे तुम्हाला दिसत असेल, हे एकदा बघा, कामाचे नाव आहे आणि किती रुपये आहेत हे सुद्धा आहे. दिसतंय खाली 2,38,00,000 दिसते तुम्हाला. ही रक्कम जर पाहिली ते डोळे फिरत आहेत. आपण जेव्हा हे काम चालू होतं तेव्हा दाखवलं होतं की या ठिकाणी हे जे काम आहे खरंच चांगल्या स्वरूपाचं चालू आहे का, त्यांनी काय काय मटेरियल आणलं होतं ठेकेदारांनी, ते पण आपण त्यावेळेस दाखवलं होतं. खरं तर तसं पाहायला गेलं तर आता आतमध्ये सकाळी 1-2 लोकांचे फोन आले मला की या ठिकाणी दवाखाना पूर्ण साईडनी गळतो आहे, आतमध्ये पाणी पाणी होऊन गेलेलं आहे. अशा येथील काही माजी सरपंच यांनी मला फोन केले आणि त्यानंतर आपण पाहायला आलो. तर तुम्ही आता पहिलं पाहिलं असेल की रक्कम किती आहे, 2,38,00,000 अशी रक्कम त्याची आहे. ओके, आता हे बघा, तुम्हाला पाठीमागं पण दाखवलं होतं की त्या ठिकाणी जे मटेरियल त्यांनी आणलं होतं ठेकेदारांनी, ते कसं आणलं होतं, ते कुठल्या क्वालिटीचं होतं, हे सगळं तुम्ही बघितलं असेल. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बातमी झाल्यानंतर काही चौकशीला लोक आले, त्यांनी चौकशी केली, त्यानंतर ते काम चालू झालं. मधील काळामध्ये उद्घाटनासाठी आत्ताच्या ज्या आपल्या सदस्य आहेत, ZP सदस्य, त्या पण आल्याचं समजतंय. परंतु हा सगळा प्रकार होत असताना ग्रामस्थांनी सुद्धा यांना वारंवार सुचवलं ठेकेदाराला की बाबा हे काम आहे, हे व्यवस्थित व्हायला पाहिजे, फार मोठी रक्कम आहे. येथील आपले एक समीर गारे म्हणून आहेत, त्यांनी सुद्धा याबाबत आवाज उठवला होता. परंतु त्याच्याही नंतर ह्या लोकांनी काम कसं केलं, ठेकेदारांनी काम कशा पद्धतीने केलं, काय झालं कुणाला काय माहीत नाही. आता परिस्थिती काय आहे आतमधली तुम्हाला दाखवतो मी. या तुम्ही आता पहा, इकडे ठेकेदारांनी कसं काम केलं. इथे मेन लाईनच्या बाहेर आहे, ज्याचं MSCBचं कनेक्शन जे दवाखान्यामध्ये येतं, हे जे कनेक्शन आहे समोर तुम्हाला दिसतं इथे. आता मला झूम करून दाखवा ते. हे बघा, आता हे जे कनेक्शन आहे मेन आहे आणि ते प्रॉपर पाण्यात त्याला तिथे जॉईंट आहे आणि ते ओपन आहे. म्हणजे ह्या पाण्याला करंट आहे, इथे ह्या पाण्याला करंट आहे. आता इकडे बघा, लहान लहान मुलं दाखवा, या साईडचे सगळे बसलेले, हे पब्लिक दाखवा इकडचं. हे दाखवा, ह्या ठेकेदाराची करामत बघा. म्हणजे इतकं मोठं पब्लिक, आज बुधवार असल्यामुळे गर्दी आहे. आणि असं असताना या ठिकाणी या पाण्याला करंट आहे. हे दाखवा परत तुम्ही एकदा. हे बघा, इथे करंट आहे. मी ठेकेदारांनी कुठल्या पद्धतीने काम केलं आहे. आणि ही आता लाईन चालू आहे. आता कनेक्शन आहे तुमच्या आतमध्ये, चालू आहे कनेक्शन ना, म्हणजे ही लाईन चालूच आहे, राईट. ही लाईन चालू आहे, म्हणजे याला करंट असेल. आता तर अशा पद्धतीने जर काम केलं असेल तरी सुद्धा कोण बोलायला मागत नाही. आता हे डॉक्टरांच्या लक्षात कधी आलं मला माहित नाही. डॉक्टर साहेब कधी लक्षात आलं तुमचे? इकडे कर बाळा, सांगितले त्यांना आपण, इकडे कर ना. म्हणजे आपण सगळं सांगितलेलं आहे की नीट करून द्या, पण ते करत नाहीत ते लोक. म्हणजे पावसाआधी तुमच्या लक्षात आलंय ना? पहिल्यापासूनच स्टार्ट पासून त्यांना बोललो की वरून लाईन घ्या, तिकडनं त्या पोलवरून लाईन घ्या बोललो. ते करून घेते, त्यांचं चाललं करू. नाही, पण तुम्ही सुद्धा इथे वावरताय, समजा पाय चुकून तुमचा गेला किंवा काय झालं तर हे क्रिटिकल आहे ना. जाणार ना, जागेवर मरणार. आणि ते मेन लाईन आहे का? मेन लाईन म्हणजे MSCBचं कनेक्शन डायरेक्ट पोलवरनं त्यांनी या साईडने घेतले ते, राईट. ह्या पोलवरनं इकडनं खाली असं आले, हां, त्याच्या खालून तिथे गेले आणि तिकडनं मग आतमध्ये गेलेले. ओके. पण हा त्यांनी तिथे आहे ना मेन पॉईंट, इकडनं इकडे घेतला पाहिजे, एक DP बसवली पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे ना. बापरे. आणि ते ओपन पण झाले ना तिथे, ते ओपन झाले. बघा स्टिक ते टेप जो मारलाय तो प्रॉपर टेप निघालेला आहे आणि याला प्रॉपर करंट आहे आता, प्रॉपर. ते मरणार ना 100% कोण ना कोण त्याच्यामध्ये. स्वतः इथं तर डॉक्टर साहेब आहेत, त्यांनी पण पाहिलं की आता प्रॉपर याला लाईव्ह करंट आहे, लाईव्ह. मग अशी जर अवस्था असेल तर यांनी कुणाला सांगायचं? तुम्ही समीर ठेकेदाराला कळवलं होतं? खूप वेळा बोललो त्यांना, सांगितलंय की करून द्या. ते MSCBचं काही प्रॉब्लेम वाटतंय ऑफिसचा, ते म्हणले करून देऊ, कधी करत काय नाही. ते पण पावसामध्ये करंट आला, कोणाला शॉक लागला तर कोण जबाबदार आहे? ठेकेदार, दवाखाना, डॉक्टर, कोण जबाबदार? आम्ही कशी जबाबदार असतो, काय संबंध? तुम्ही मला पैसे देत, तुम्ही काम करून द्या त्याचे काय. बरोबर आहे. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून ते कळवून टाका. ते उद्या काही इथं काही झालं तर उद्या जबाबदार कोण? मग तुम्ही जर कळवून तो करत नसेल, कळवलेलं आहे, सांगितलेलं आहे, तरी करत नाही तो, अशी अवस्था आहे. पाहिलं असेल तुम्ही, आता इथं डॉक्टर साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी बऱ्याच वेळा कळवलेलं सांगता येते ठेकेदाराला. म्हणजे ठेकेदारांनी या ठिकाणी इतक्या जबरदस्त प्रकारे त्रासदायक कामं केलेली आहेत. ते तर जाऊ देत, याच्या पलीकडे तुम्हाला मध्ये दाखवलं होतं मी की ते खडी वाळू काही त्यांनी सामान आणलं होतं, हे सगळं त्यांनी कसं तोडलं होतं, काम कसं केलं आहे, तर हे सगळं तुम्हाला माहीतच आहे. आता अक्षरशः इथं जे पाण्याचं अख्खं पाणी आतमध्ये जे होतोय, हे लोक इथे राहून असतात, काही डॉक्टर लोक इथे राहून असतात. आता ह्या लोकांना जर इथं पाणी झालं, घसरलं पडलं तर कोण जबाबदार? पब्लिक येतं, लहान लहान मुलं येतात, याला कोण जबाबदार? म्हणजे मी विनंती करेल की मध्ये जेव्हा मला वाटतं लवकर ताई आल्या त्या उद्घाटनाला, राईट सर? हां, मी त्यांना विनंती करेल की ताई पहा, ही अवस्था तुम्ही उद्घाटन केलेल्या दवाखान्याची आहे. आज इथे कुणी शॉक लागून उद्या काही होऊ शकतं, त्यानंतर आतमध्ये कोणी घसरलं पडलं तर कोण जबाबदार?
म्हणजे अशा घटनांकडं 100% लक्ष देणं गरजेचं आहे आणि विशेष करून प्रशासनाने लक्ष देऊन संबंधित ठेक्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे. पण तुम्हाला आता हे दाखवतोय की या ठिकाणी पहा, हे सगळं जे पाणी दिसतंय खाली दाखवलं, हे जे पाणी दिसतंय तुम्हाला सगळं ऑल साईडनी, म्हणजे तुम्ही चारही कोपरे जर बघितले तर हे चारही कोपरे लिकेज आहेत ऑल साईडनी. हे जे काम आहे तुम्ही इथे पण दाखवा वरती, हे इथून सगळं पाणी खाली येते, या साईडनी पाणी खाली येते, इथे हे सगळं खाली पहा तुम्ही आता सगळं, म्हणजे इथे उभं राहायला सुद्धा जागा नाही अशी परिस्थिती आहे 2,39,00,000च्या कामाची. संबंधित ठेकेदाराला कोण पाठीशी घालतंय, हा सगळा प्रकार का होतोय, किंवा इथं कुणाचं लक्षच नाही आहे का, असे सुद्धा अनेक प्रश्न येथील स्थानिकांना पडलेले आहेत. वास्तविक पाहता आपण जर पाहिलं तर ही ऑल साईड दाखवा तुम्ही, या साईडने पण दाखवा इकडे. हे आता कोण आलं असेल तर यांनी ते पुसलंय बऱ्यापैकी, परंतु बऱ्यापैकी पाणी आहे. या साईडने आहे, इकडे आहे, हे समोर दाखवा, इथे सुद्धा पाणी आहे. या साईडला हे दाखवा, इथे सुद्धा पाणी आहे. म्हणजे या ठिकाणी जर एवढ्या मोठ्या बजेटचं काम जर होत असेल आणि त्याची ही जर अवस्था असेल, वरती दाखवा, वरती यांनी काय टाकलं इथे पहा. आता ही जर अवस्था 2,39,00,000 रुपयाच्या कामाची असेल तर काय करायला पाहिजे. विशेष म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या दवाखान्यामध्ये एवढा मोठा प्रकार होत असताना बाहेर माहीत पडत नाही, हे विशेष आहे. म्हणजे संबंधित ठेकेदाराला कोण पाठीशी घालतंय का, हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. दुसरी गोष्ट, हे जे दवाखाने आहेत, म्हणजे मला काल परत मंगेश बांबळे नावाच्या एका माणसाचा फोन आला मागच्या आठवड्यामध्ये की दवाखान्यामध्ये कोणीच नाही. हे वरड तर नेहमीच आहे, म्हणजे डॉक्टर असणे नसणे हा तर विषय फार लांब. आता मला वाटतं कोणतरी सासवडे नावाचे इथं इंचार्ज आहेत, ते तळेघरला होते, तिकडं त्यांची म्हणजे खूप ओरड होती. किसान सभेचे अशोक पेकारी असतील, त्यांनी त्या काळामध्ये फार मोठा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, तिथे काय सुधारलं नाही. इथं आल्यानंतर त्यांची तीच अवस्था आहे, म्हणजे इथं अवेलेबल कोण नसतं. मी सुद्धा एकदा आलो मध्ये, भोर नावाच्या मला वाटतं सिस्टर होत्या, भोर किंवा काय भोरच वाटतं काय बोराडे, तर मी 9 वाजता आलेला माणूस 11 वाजेपर्यंत थांबून राहिलो होतो. तेव्हा इथे कोणीही नव्हतं. कुठल्या तरी मॅडम ST बसेसनी येत होत्या, नंतर मी वैतागून गोळ्या घेऊन निघून गेलो. म्हणजे ही जर अवस्था असेल, कर्मचारी नसताय तो विषय वेगळाच, परंतु आज ह्या 2,39,00,000च्या कामाची जर ही अवस्था असेल तर सर्वसामान्य लोकांनी हा प्रश्न कुणाला विचारायचा. विशेष म्हणजे या भागामध्ये जे सक्रिय कार्यकर्ते आहेत, या भागात त्यांनी मधल्या काळामध्ये हा सगळं, मी बातमी केल्यानंतर हा सगळा विषय समोर आला होता, परंतु त्यानंतर पुन्हा हा सगळा विषय थंड झाला. तेच काम स्पीडनी चालू केलं आणि कामाची अवस्था कशी आहे, म्हणजे दवाखान्यामध्ये ऑल साईडला पाणी येतं, ही जर अवस्था असेल तर ह्या पब्लिकने आता जायचं कुठे. आता आज बुधवार आहे, या ठिकाणी बुधवार आहे, वरच्या भागातले बरेचसे लोक या ठिकाणी येत आहेत आणि जर पाहिलं तर हे सगळं पाणी बघून असं वाटतं की अरे हे 2,39,00,000चं काम जे केलं गेलं आहे हे कुणासाठी होतं आणि हे सगळं कसं झालं आहे. अनेक प्रश्न पडलेले आहेत, अनेक. विशेष करून दवाखाना हा तर कधी बदलला नाहीच आहे, म्हणजे नेहमीच ओरड आहे. महिन्यातून मला 4-6 फोन येत असत आहेत की डॉक्टर नाही आहेत, आज सिस्टर नाही आहेत, उद्या हे नाही, उद्या ते नाही, असे फोन तर नेहमीच येत आहेत. परंतु ही कामाची अवस्था जर आपण जर पाहिली, आज जे चाललं आहे, जे बजेटचं काम केलं गेलं आहे, हे इतकं वाईट आहे की अक्षरशः म्हणजे जेव्हा हे लोक पाहायला आले होते तेव्हा त्याला सूचना केल्या ठेकेदाराला, वाटतं की तुम्ही ते काम व्यवस्थित करा. परंतु आत्ता पावसामध्ये हे समजतंय की या ठिकाणी अशा ठिकाणी बघा लहान लहान मुलं येतात, घसरले पडले, त्याला कोण जबाबदार. ह्या सगळ्या जर गोष्टी होत असतील तर वरिष्ठ लेवलला याची चौकशी व्हावी आणि संबंधित ठेकेदाराकडनं चांगल्या पद्धतीने काम कसं करून घेता येईल हा सुद्धा प्रयत्न केला गेला पाहिजे. बरेचसे लोक स्थानिक इथले आहेत परंतु समोर यायला मागत नाही, कारण हे लोक मग कुठून तरी दबाव आणणं किंवा असे प्रकार काही होत असतात. हा ठेकेदार म्हणजे नक्की कोण आहे बिचारा हे काही समजत नाही, परंतु हे काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप इथली स्थानिक पब्लिक करत आहे. जुन्नर टाइम्स, आडिवरे.